बाई 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 बाई, काही थंडी पडलीये, प्रचंड थंडी पडलीये इकडे. थंडीमध्ये ना मस्तपैकी भरपूर बाजरी खावी. बाजरी उष्ण असते, त्याच्यामुळे आपण आज मस्तपैकी बाजरीचा उपमा बनवूया. आणि ते सुद्धा वन पॉट रेसिपी. म्हणजे म्हटलं तर वन पॉट रेसिपी आहे. हा, वन पॉट रेसिपी कशाला पाहिजे? खंडीभर पोटा पडलेत घरामध्ये. हा, चला तर मग आपण आधी त्याचं साहित्य बघूया. ही बाजरी, फोडणीसाठी तेल, जिरं, मोड आलेली मेथी, मिरच्या, कढीपत्ता, हिंग, हळद, मीठ, धणे पावडर, जिरे पावडर, भाजलेले शेंगदाणे आणि ह्या सगळ्या भाज्या. गाजर, वाटाणा, कांदा, हा छोटासा लाल मुळा घेतलाय, पालक, कोथिंबीर आणि वेगळी चव येण्यासाठी हा सांबार मसाला. ही 1 कप बाजरी घेतलीये, ती आता रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवायची. दुसऱ्या दिवशी पाण्याने स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 3 कप पाणी घालून कुकरमध्ये शिजवायला ठेवून द्यायचं. हे बघा, बाजरी छान शिजलीये. आता हा इन्स्टापॉट गरम करायला ठेवलाय, त्याच्यामध्ये हे तेल घालते. हे सेम तुम्ही असं प्रेशर कुकर मध्ये पण करू शकता. जिरं घालते, या मिरच्या, कढीपत्ता चुरून घातलेला आहे, मोड आलेली मेथी, हिंग, हळद, हे भाजलेले शेंगदाणे, कांदा, धणे पावडर, जिरे पावडर, सांबार मसाला, हिरवा वाटाणा, हा मुळा आणि गाजर, मीठ आणि याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालूयात म्हणजे त्या भाज्या शिजतील चांगल्या. आणि याच्यावरती 1 मिनिटासाठी झाकण ठेवून देते. आता झाकण उघडून बघूयात. शिजलेत आता भाज्या. आता त्याच्यामध्ये ही शिजवलेली बाजरी घालते. बारीक चिरलेला पालक घालते. झाला आपला बाजरीचा उपमा तयार. आता त्याच्यावरती झाकून ठेवून देते. तुम्ही जर प्रेशर कुकर मध्ये पण केलं असेल तर प्रेशर कुकरचं नुसतं झाकण ठेवून द्यायचं. त्याला नुसती आता 1 वाफ लागू देत फक्त. चला, हा झाला आपला बाजरीचा म्हणजेच पर्ल मिलेटचा उपमा तयार. त्याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर घातलेली आहे आणि म्हटलं तर ही झाली आपली वन पॉट रेसिपी तयार. कशाला पाहिजे ते वन पॉट बिनपॉट? मी म्हणते वापरावं की भरपूर पॉट. हा, तुम्ही कोणाशी सहमत आहात बरं? बिचारे ह्या गरीब सासूशी का त्या सात्विक संध्याशी? मस्त खा आणि स्वस्त रहा.